मी भाग्यवान आहे की मला व्यापारीही समजतात, शेतकरी समजतात, सरकारमधले बसणारे अधिकारी मला समजतात. आणि त्याच्यामुळं बघा, तुमच्या माहितीसाठी सांगतो की खऱ्या अर्थानं सोयाबीन, सरसो म्हणजे सगळ्या तेलबियाला आज जे वाईट काही दिवस आलेले आहेत ना, त्याच्यामध्ये पहिली सुरुवात कुठे झाली माहिती आहे का? 20 लाख टन झिरो ड्युटीनी खाद्यतेल आणायची परवानगी ज्यावेळेस मिळाली गेली, साहेब त्याची पद नव्हतं माझ्या हातात. माझं कोण ऐकलं नाही हो. मी सगळ्या समोर रडलो, अरे एवढं मोठं जर झालं ना, नुकसान होणार आहे शेतकऱ्याचं. ज्या वर्गाचा सांगणारा सत्तेच्या जवळ प्रभावी असतो त्याचं चालतंय. ज्यूस टू इथेनॉल पर बॅन आलं, 2 दिवसात कसं माघारी आलं? सर, आता ऐन निवडणुकीच्या गडबडीमध्ये आपल्या राज्य सरकारने भावांतर योजना जाहीर केली सोयाबीन आणि कापसासाठी, पण त्याचं पुढे नेमकं काय झालं अजून काही कळलं नाही. त्याबाबत काय सांगू शकाल? पियुष गोयल अर्थमंत्री होते. पियुष गोयल कांदा, सरसो, सोयाबीन हे सगळे पिकं मी घेऊन जेव्हा जायचं तेव्हा एके दिवशी मला पियुष गोयल साहेब म्हणले की पाशा पटेल, हे मला विषय कळत नाही. अनुदान नेमकं किती आहे? 7 लाख 1 हेक्टरला. मी जर खुर्चीवर बसलो तर मी जर लई शेतकरी म्हणतो, मला कोणतरी किती येऊन गोळ्या घालून जातील, एवढा अवघड खेळ आहे. त्याच्यामुळे न बोललेलं मला. उदारी कितीही जर बोलत असतील आणि त्या IAS अधिकाऱ्याला जर पटलं नाही तर ते कुठल्याही पुढाऱ्याचं IAS लोक ऐकत नसतात. काँग्रेसने बांबूचा उपयोग लोकांना लावायसाठीच केलेला आहे, लागवडीसाठी नाही केलं, लक्षात ठेवा. नमस्कार, ॲग्रोनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सध्या शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न वाढलेले आहेत. मग सरकारच्या धोरणामुळे पडलेले शेतीमालाचे भाव असो किंवा बदलतं वातावरण आणि वाढत्या तापमानामुळे पडलेला दुष्काळ असो, शेती आणि शेतकरी या संकटामधून जात आहेत. मग ह्याच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आणि सरकारच्या धोरणांवर आज आपण चर्चा करणार आहोत. आणि आज आपल्यासोबत आहेत राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आणि शेतकरी नेते पाशा पटेल. सर, आपलं स्वागत आहे ॲग्रोनमध्ये. नमस्कार. सर, आपली ओळख कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना नव्यानं सांगण्याची गरज नाही आहे. आपण जर इतिहास पाहिला किंवा थोडंसं मागे गेलो तर 2014च्या काळामध्ये आपण सोयाबीनची एक यात्रा काढली होती आणि त्यावेळी आपण मागणी केली होती की सोयाबीनला 6,000 रुपयाचा भाव द्यावा. पण आज आपण 2024मध्ये आहोत आणि सोयाबीनचे भाव आहेत 4,200 4,300 रुपये. तर मग असं का घडतंय? कसं आहे, मी 2014ला दिंडी काढली नव्हती, मी दिंडी काढली होती 2011ला. आणि मी ती दिंडी लातूर ते नागपूर एक काढली आणि एक लातूर ते औरंगाबाद काढली. त्यावेळेस साहजिकच असं होतं की 2022 भाव होता. मला असं वाटायचं की हे 6,000 पण देता येऊ शकतं. बरं. का तर मध्ये एकदा 5,000 पर्यंत सोयाबीनचा दर गेला होता. तो कशाला दर गेला होता तर इराणवर अमेरिकेनं जे निर्बंध लादलेले होते, तर इराणला कोण काही वस्तूच देत नव्हतं. बरोबर. आणि सोयाबीन म्हणजे प्रोटीन आहे. मग इराणला आपल्या इथं गपचूप एक्सपोर्ट व्हायचं DOL केक. आणि त्याच्यामुळं ऑगस्ट म्हणजे त्या वर्षी मला वाटतं 2011चा ऑगस्ट महिना असेल, त्यावेळेस 5,000 रुपये क्विंटल सोयाबीन झालं होतं. म्हणजे 1,800-2,000चं सोयाबीन डायरेक्ट 5,000. आणि मग त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की हे जर समजा चांगले परदेशातले एक्सपोर्ट इम्पोर्ट पॉलिसी या सगळ्या गोष्टीचा जर अभ्यास केला तर खऱ्या अर्थानं 6,000 जायला काही हरकत नाही. आणि नाहीतरी त्यावेळेस आम्ही विरोधी पक्षात होतो आणि म्हणून विरोधी पक्षात असल्यानंतर बोलायला मोकळीक बी असते जरा. आणि म्हणून मी ती यात्रा काढली आणि मग त्या पद्धतीनं म्हणजे मी काही हवेत बोललो नव्हतो. मी 5,300 पर्यंत भाव गेला होता इराणला DOL केक पाठवल्यामुळं. तर मग मला ते धरून मी म्हणलो की हे 6 पर्यंत जाऊ शकते. आणि मग 6 मागितलं तर 5 तर मिळेल ना. मग माझी प्रामाणिक भावना होती आणि मार्केट तिथं गेलं होतं म्हणून मी ते बोललो. आणि मग माझं नशीब चांगलं की काँग्रेसचं सरकार गेलं आणि आमचं सरकार आलं. आमचं सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि एकनाथ खडसे कृषी मंत्री झाले. आणि मग त्यांनी मला वाटतं पहिल्याच वर्षात 2014मध्येच मला कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष करण्याचं कबूल केलं होतं. परंतु काही अपरिहार्य कारणामुळे 3 वर्ष मला त्या खुर्चीवर बसता आलं नाही. परंतु ज्यावेळेस खऱ्या अर्थानं सोयाबीन पुन्हा खाली 1,800 पर्यंत आलं त्यावेळेस मला कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष केले. आणि मग माझ्यासमोर ते चॅलेंज होतं. चॅलेंज काय होतं
की गावागावामध्ये शेतकरी जाब विचारू लागले होते की एवढं सोयाबीन कमी कसं 5,000 पर्यंत गेलेलं सोयाबीन 18 एकदा बाजारामध्ये एका वस्तूचे भाव गेले कुण्या का निमित्तानं कुण्या का प्रकारानं जाईना जगात कुठं दुष्काळ पडून असो का कुठं मागणी वाढून असो का आणखीन काही घटना घडलेली असो कुण्या का निमित्तानं होईना जर बाजारामध्ये दर एखाद्या पातळीवर गेले तर शेतकरी तो दर बघूनच राज्यकर्त्यांना प्रश्न विचारत असतो तुलना करत असतो मग 5,000 रुपयापर्यंत गेलेला सोयाबीन 5,300 पर्यंत गेलेला सोयाबीन 1,800 आल्यानंतर साहजिकच आहे लोकांचा राग लोकाला लोकशाही आहे जाब तर विचारलंच पाहिजे लोक ज्यावेळेस विचारायला सुरुवात केली त्यावेळेस आमच्या इथं मला कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष म्हणून मला बसवलं गेलं आणि मग मला ज्या दिवशी कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष म्हणून बसवलं त्यानंतर मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारलो सर हे खुर्चीची शोभा वाढवायसाठी मला बसवलंय का कामासाठी बसवलंय त्यांनी सांगितलं की तुम्हाला काम करायचं आहे म्हणून सर काम करायचं असेल तर मग मी जे पत्रव्यवहार करेन त्याच्यामध्ये खोडाखोड करायची नाही मी जे सांगेन त्याच्यावर तुम्हाला सही करावी लागेल त्यांनी ते मान्य केलं आणि मी कबूल करतो आज आपल्यासमोर की मी जोपर्यंत अध्यक्ष झालो देवेंद्रजी मुख्यमंत्री होते मी जेवढा काही पत्रव्यवहार केंद्राला केला त्या पत्रव्यवहारामध्ये त्या माणसाचं मोठेपण त्यांनी अ ब क ड काना मात्रा उकार सुद्धा बदलला नाही एवढं स्वातंत्र्य त्या माणसाने दिलं आणि बोटावर मोजण्या एवढे राजकारणी आहेत जे कृषीचं अर्थशास्त्र समजते त्यांना आणि मी त्यांना जे काही सांगितलं त्यांनी ते समजून घेतलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चमत्कार काय केलं त्यांनी मी जे पत्र त्यांना दिलं त्यांना सांगितलं की आता माझं पत्र मी तुम्हाला दिलं आता तुम्ही हे पत्र एक तर पंतप्रधानाला पाठवा देशाच्या दुसरं ऑइलसीड उत्पादक जेवढे तेल बिया उत्पादक जेवढे राज्य आहेत गुजरात आहे राजस्थान आहे मध्य प्रदेश आहे या 3 मुख्यमंत्र्यांना सुद्धा पाठवा का तर एक विषय जर सोडून घ्यायचा असेल देशामध्ये एका पिकाची एका वाहनाची जर 3-4 राज्य असतील आणि ते सगळे राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या कडून किंवा त्या राज्यातून सारखी मागणी जर गेली तर नक्कीच देश त्याचा विचार करत असतो आणि म्हणून मी 3 मुख्यमंत्र्यांना पत्र लिहायला लावलं हे सगळ्याचा परिणाम असा झाला की दिल्लीमध्ये हे पत्र गेले आणि मग मी दिल्लीतून मुंबईतून हे पत्र दिल्लीला पाठवून मी ज्यावेळेस दिल्लीला गेलो तर दिल्लीमध्ये गडकरी साहेबाकडे देवेंद्रजींनी तो पत्र पाठवलं होतं आणि गडकरी साहेबांनी म्हणले की बाबा हे तर तू देवेंद्रच्या माध्यमातून पाठवलास आता मी माझ्या माध्यमातून सुद्धा पाठवतो मला पण पत्र दे तुझ्या कृषी मूल्य आयोगाचं मी त्यांना पत्र दिलं त्यांनी पाठवलं या सगळ्या गोष्टीचा परिणाम असा झाला की मोदी साहेबांनी नितीन गडकरी साहेबांना या विषयावर बोलायसाठी वेळ दिला अर्ध्या तासाचा आणि ज्यावेळेस माझ्या पत्रावर मोदी साहेब आणि गडकरी साहेब बसले वेळ दिला तर अर्धा तासाचा पण त्यांची चर्चा 1.25 तास झाली आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस गडकरी साहेब माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की पाशाजी की साहेबांनी हे एका पानाच्या पत्रावर पंतप्रधानांनी सांगितलं की एका पानावर यांचं समाधान होणार नाही तुम्ही आम्हाला एक प्रेझेंटेशन द्या आम्ही 45 पानाचं प्रेझेंटेशन तयार केलं गेल्या 25 वर्षात 30 वर्षामध्ये जगातल्या प्रत्येक तेलावरचे आयात शुल्क निर्यात शुल्क ड्युट्या ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे जगातले दर राज्यातले दर कसे वाढले कशी कमी आयात ड्युटी वाढली तर तेलाचा दर वाढतो का नाही वाढतो का ह्या सगळ्या अँगलनं अभ्यास करून 45 पेजचं ज्यावेळेस आम्ही प्रेझेंटेशन पंतप्रधानाला दिलं तुम्हाला मी एक आनंदाची गोष्ट सांगतो 2018 माझ्या आयुष्यात एक असं वर्ष होतं की इम्पोर्ट ड्युटी स्ट्रक्चर 3 महिन्याला बदलत असतं तर 2018चं वर्ष या देशातल्या शेतकऱ्यासाठी एवढं चांगलं होतं की एका वर्षात 4 बैठका 4ही बैठकामध्ये ड्युटी स्ट्रक्चर वाढत गेलं कसं वाढत गेलं मी ज्या दिवशी अध्यक्ष झालो त्या दिवशी 7.5 क्रूड पाम ऑइलवर ड्युटी होती आणि 12.5 रिफाईन पाम ऑइलवर ड्युटी होती 7 आणि 12 क्रूडची 7 रिफाईनची 12 एक वर्षानंतर ती ड्युटी 44 क्रूडची झाली आणि 54 रिफाईनची झाली आणि मग शेतकऱ्याचं सोयाबीन बाजारात 10 ते 11 हजारापर्यंत गेलं ड्युटी जोपर्यंत ही होती का ते ड्युटीचा एवढा मोठा खेळ आहे साहेब की मी बघितलंय की 2000 मध्ये ड्युटी किती होती माहिती आहे का 2000 मध्ये 16% ड्युटी क्रूडवर होती आणि 44% ड्युटी रिफाईनवर होती
आता ह्याच्यातलं तुम्हाला गणित सांगतो, क्रूडमध्ये आणि रिफाईनमधले ड्युटीचा फरक किती असावा. म्हणजे कच्च्या तेलाला प्रक्रिया पक्क करण्यासाठी जी प्रोसेस होती ती म्हणजे ड्युटी स्ट्रक्चर, ड्युटी मधला डिफरन्स. खरं तर कच्चं तेल पक्क करायला 2.5% खर्च येतो, 2.5 ते 5% ड्युटी असायला पाहिजे. पण 2000 मध्ये 16 कच्च्यावर आणि 44 पक्क्यावर का होती मला काही कळलं नाही. पण ज्या दिवशी मी कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष झालो, मी खऱ्या अर्थाने शेतीत काम करणारा कार्यकर्ता, परंतु मी सगळा अभ्यास करून घेतलं आणि मग माझ्या लक्षात आलं. लक्षात आल्यानंतर तुम्हाला गंमत सांगतो की मी तुम्हाला 2000 ची गोष्ट सांगतो की 16 क्रूडवर आणि 44 रिफाईनवर. चमत्कार सांगतो तुम्हाला, 2001 ला ड्युटी स्ट्रक्चर झालं. किती? कच्च्या तेलावर ड्युटी झाली 72% आणि पक्क्यावर झाली 92.40%. बर. आणि मग सोयाबीन जंप मारला, 5000 ला गेला. तर हे सगळा खेळ जे आहे ना ते ड्युटीच आहे. एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट कशी आहे माहिती आहे का, की आपला हे जे सगळा खेळ ड्युटीवर का अवलंबून आहे, तर आपल्याला 230 लाख मेट्रिक टनच्या आसपास खायचं तेल लागतं. 230 लाख मेट्रिक टन, 70 लाख मेट्रिक टन आपण तयार करतो. बाकीचं सगळं इंडोनेशिया आणि मलेशियातून ते आयात केलं जातं. हां, त्यावेळेस मी पंतप्रधानांना एक प्रश्न विचारला होता की एक हिस्सा आपण तयार करतो, 2 हिस्से परदेशातून आणतो, तरी सुद्धा आपण MSP देऊ शकत नाही. याचा कुठेतरी विचार झाला पाहिजे. आणि मग मी एवढा भाग्यवान आहे की पंतप्रधानांनी एक कमिटी स्थापन केली ती. त्या कमिटीमध्ये मी सहअध्यक्ष होतो पंतप्रधानासोबत. आणि मी पंतप्रधानाला मी डेमो दिला होता. आणि मग त्या दिवशी पंतप्रधान काय बोलले मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो माझं. आणि मग त्याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी झाल्यामुळं ड्युटी मधून शेतकऱ्याला दर देता येते हे त्यावेळेस सिद्ध झालं आणि ते जमलं. मध्ये घोटाळे झाले. आणि तेच विचारणार होतो की मोदी सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये पाशा पटेल यांनी प्रयत्न केले, त्यावेळेस पाशा पटेल यांच्या मागणीनुसार बदल होत गेले, ड्युटी स्ट्रक्चर वाढत गेलं. पण आता काय झालं, आता सुद्धा पाशा पटेल हेच राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहेत, पण आता तुम्ही मागण्या करत नाहीत का? नाही साहेब, मागच्या 2.5 वर्षामध्ये जे सरकार होतं महाराष्ट्रामध्ये उद्धवजीच्या नेतृत्वाखाली, त्या काळामध्ये कृषी मूल्य आयोगाला अध्यक्षच नव्हतं. बरं. मी तुम्हाला एक प्रामाणिकपणे आज तुमच्या समोर मी कबूल करतो की ज्या वर्गाचा आवाज काढणारा माणूस, आवाज तर मोठा असला पाहिजे, तर माणूस तरी मोठा असला पाहिजे, त्याच्या मागणीच्या मागे आपली ताकद लावली पाहिजे तर ऐकलं जातं. तिथं कसं आहे, खळं मांडलेलं आहे, कोणाला जेवढं उचलतं तेवढं घेऊन जावा, बरोबर आहे. तर या खळ्यावर उचलून घेऊन जाण्यासाठी इथं माणसं समजा जो दे मला काढून टाकले, तर मला ह्यांनी काढायला नको होतं, मला काढले. दुसरं माणूस नेमायला पाहिजे होता ना, दुसरं माणूस नेमलं नाही, म्हणून कोण दिल्लीत जाऊन बोंबललंच नाही. एखाद्या वर्गाचं जर बोंबलणारा, एखाद्याची मागणी करणारा माणूस जर समजा तिथं जर योग्य ठिकाणी जर नेमलेला नसला तरी परिणाम होणारच. हो, परिणाम झाले. आम्ही काय उपयोगाचं आहे, आम्ही बगर नांगीचं इंचू होतो आम्ही, आम्हाला नांगीच नव्हती. कोण विचारते? पद असलं की तिथं त्याचं ऐकलं जातं, विचारलं जातं. मागच्या 2.5 वर्ष कुणीही हे विषय बोललेलं नसल्यामुळं, इथं कृषी मूल्य आयोगाला अध्यक्ष नसल्यामुळं, ह्याची कोण मागणी न रेटल्यामुळं हे सगळे प्रॉब्लेम ढिले झाले. आत्ता मी आलो साहेब, मी आलो कधी आलो, आचारसंहिता लागायचे 3 महिने आधी. अजून जमू आता अध्यक्ष झाल्यानंतर मग क्लर्क हुडका, अधिकारी हुडका, माणूस हुडका, हे सगळं सर्कस तर जमा केली पाहिजे ना, सगळं स्ट्रक्चर तर जमा केलं पाहिजे. आणि मग ते मला वेळ मिळाला नाही, खऱ्या अर्थानं मला वेळ मिळाला नाही. आणि मी एका गोष्टीमध्ये कबूल करतो की जर समजा माझं पद गेलं नसतं, माझं जर पद गेलं नसतं किंवा मी हे सरकार आल्या 1 वर्षापूर्वी जर मी अध्यक्ष झाला असतो, तर मी तुम्हाला सांगतो कुठं कुठंच गेलं पाहिजे, कुठं कुठं ओरडलं पाहिजे, कुठं कुठं रडलं पाहिजे, ह्याचे ठिकाणं आहेत साहेब. ते ठिकाणं कोणाला तर कार्यकर्त्याला माहीत असले पाहिजे. मी भाग्यवान आहे की मला व्यापारीही समजतात, शेतकरी समजतात, सरकारमधले बसणारे अधिकारी मला समजतात. आणि त्याच्यामुळं बघा, तुमच्या माहितीसाठी सांगतो की खऱ्या अर्थानं सोयाबीन, सरसों म्हणजे सगळ्या तेलबियाला जे हे झालं, काय म्हणतो, आज जे वाईट काही दिवस आलेले आहेत ना, त्याच्यामध्ये पहिली सुरुवात कुठे झाली माहिती आहे का? 20 लाख टन झिरो ड्युटीने खाद्यतेल आणायची परवानगी ज्यावेळेस मिळाली गेली साहेब, त्या दिवशी पद नव्हतं माझ्या हातात, माझं कोण ऐकलं नाही. हो,
मी सगळ्यासमोर रडलो. अरे एवढं मोठं जर झालं ना, नुकसान होणार आहे शेतकऱ्याचं. पण तुम्ही आता सांगितलं की पहिल्या टर्ममध्ये तुम्ही मोदी असेल किंवा मग आपले पियुष गोयल असेल यांच्यासोबत भेटलात आणि त्यांना समजावून सांगितलं की इम्पोर्ट ड्युटी का महत्त्वाची, आयात शुल्क का महत्त्वाचं आणि त्याचे काय परिणाम होऊ शकतात. मग तुमचं पद केल्यानंतर मोदी विसरले सगळे आणि लगेच ड्युटी स्ट्रक्चर कमी केलं. नाही नाही, एक गोष्ट लक्षात घ्या साहेब, मी तुम्हाला सांगतो, ज्या वर्गाचा सांगणारा सत्तेच्या जवळ प्रभावी असतो त्याचं चालतंय. ही वस्तुस्थिती आहे. मी राजकीय भाषा बोलत नाही, मी वस्तुस्थिती सांगतो. तुमच्या वर्गाचं, तुमच्या समूहाचं, तुमच्या गटाचं जर कोण बोलणारा असेल ना, बरोबर त्याला न्याय मिळतो साहेब. तुमच्या माहितीसाठी सांगतो मी की ज्या दिवशी ज्यूस टू इथेनॉल वर बॅन आलं, 2 दिवसात कसं माघारी आलं हो? लॉबी आहे ऊसवाल्याची, बरोबर आहे का? आणि सगळे गंड आहेत, पैसेवाले आहेत, कार्यकर्ते पैसेवाले, कारखानदार बी पैसेवाले, सगळं तिथं पैसाच पैसा आहे साहेब, बरोबर आहे. आज सगळे जोरात बोलले, 2 दिवसात त्यांचं मिटलं, आमचं मिटलंच नाही. तर आमची तेवढी ताकद नाही ना साहेब, ताकद बी लागते ना. सोयाबीनवाल्याची कुठे ताकद आहे मला सांगा. आता तुम्ही पत्रव्यवहार केला? हो, मी केला, मी पत्रव्यवहार केला. बरं, त्याला उशीर झाला. पण माझं दुर्दैव आहे की एक तर त्याला उशीर झाला का, तर वेळ मला मिळालेली नाही आणि मी काही चूक केली नाही. मी तेवढ्या काळामध्ये, परंतु तिथं कसं आहे साहेब माहिती आहे का, कुठली गोष्ट असं समोर लगेच बटन दाबलं की लाईट नागत नसते, त्याला एक प्रोसेस असते, खालचे अधिकारी असतात. मी पहिल्या वेळेस जे काम केलं ना, आपल्याला माहिती आहे का, पियुष गोयल अर्थमंत्री होते. पियुष गोयल कांदा, सरसों, सोयाबीन हे सगळे पिकं मी घेऊन जेव्हा जायचं, तेव्हा एके दिवशी मला पियुष गोयल साहेब म्हणले की पाशा पटेल, हे मला विषय कळत नाहीत, सोयाबीन आणि कापूस आणि ह्यान त्यान. तो एक काम कर म्हणले की आपल्या इथं जसं कॅबिनेट होती का, तसं दिल्लीमध्ये ग्रुप ऑफ सेक्रेटरीची बैठक होत असते आठवड्यात. सगळे सचिव बसतात. तुम्हाला सांगतो, या देशामध्ये मी एकमेव भाग्यवान कार्यकर्ता असन की पियुष गोयल साहेबांनी ग्रुप ऑफ सेक्रेटरीच्या बैठकीमध्ये मला जाऊन शेतीचे प्रश्न मांडायला लावले. वातावरण जर तयार करायचं असेल, पुढारी कितीही जर बोलत असतील आणि त्या IAS अधिकाऱ्याला जर पटलं नाही, तर ते कुठल्याही पुढाऱ्याचं IAS लोक ऐकत नसतात साहेब. हवी एकतर पुढारी एवढा हवी पाहिजे, त्या IAS अधिकाऱ्याच्या वरचं ज्ञान त्याला पाहिजे आणि तो ज्ञानानं प्रभावित केलं पाहिजे. नाहीतर जर समजा समोर कच्चा माणूस असला, सर ये हो नाही सकता, खतम. आणि म्हणून तिथं तेवढे दमाची माणसं लागतात. ऐकलं का, सांगणार बी दमाचा लागतो, निर्णय बी दमाचा घ्यावा लागतो, त्या सगळ्या सिस्टीमला समजून सांगावं लागतंय. तर सिस्टीम वेगळी रिपोर्ट देते. आणि म्हणून त्या काळामध्ये मला ह्या सगळ्या गोष्टी करणं शक्य झालं, म्हणून हे सगळं जमलं. ऐकलं का, आता मला वेळ कमी पडला, ह्याच्यात जर मला शिक्षा तुम्ही देत असेल तर ती शिक्षा मी भोगायला तयार आहे, पण माझा त्याच्यात दोष नाही असं मला वाटतं. आता तुम्ही सांगितलं किंवा जो कोणी नेते आहेत किंवा आमचे खासदार असतील किंवा मंत्री असतील, त्यांना या सगळ्या गोष्टींचं ज्ञान असलं तर ती बाबूशाही ऐकते. आता सध्या अशी टीका केली जाते किंवा अशी चर्चा सुद्धा आहेत, काही खासदारांशी बोलल्यानंतर ते सुद्धा असं सांगतात की सध्या बाबूशाही ही डोईजड झालेली आहे. तर हे खरं आहे आणि त्याचंच प्रतीत आपल्याला ह्या शेती धोरणांमधून दिसतंय. का बाबूशाही वरचढ झाली आहे म्हणणं म्हणजे माझं अज्ञान दाखवण्याचा प्रकार आहे. बर, बाबू तर नोच म्हणणार हो, समोर बसलेला माणूस नोच म्हणणार आहे, जो चल रहा है वो ठीक चल रहा है. अरे बदलना क्यों बदलना है? तुम्ही जर अभ्यास करणार नसाल आणि विषय मांडणार तर तुम्ही तुमचं कोणच ऐकणार नाही. बरोबर. तुम्ही अभ्यास करा ना, त्या विषयाचं जर गांभीर्य तुमच्या लक्षात आलं आणि त्या विषयाची खोली जर तुमच्या लक्षात आली, मला असं वाटतंय माझं शिक्षण SSC आहे, परंतु मी आजपर्यंत आयुष्यामध्ये मी जेवढ्या गोष्टी हातात घेतलेल्या आहेत त्या गोष्टी मी सक्सेस करून दाखवलेल्या आहेत. माझं म्हणणं असं आहे की तुम्हाला ज्या घटकाचे प्रश्न मांडायचे आहेत त्या घटकाच्या, बरं, आक्रस्ताळेपणा करणं वेगळं आहे आणि अभ्यास वेगळा आहे. या देशातल्या शेतकऱ्यावर अन्याय होत आहे, मग समोरचा माणूस म्हणणं काय काय होते लिहून दे. अरे अन्याय होतं म्हणणं वेगळं आहे बापू, काय काय होते लिहून दे म्हणलं की त्याला 2 ओळी लिहिता येत नाही, हे प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळं अन्याय होतो म्हणण्याच्या ऐवजी अन्याय या 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 पद्धतीनं होतो असं जर तुम्ही त्यांना सांगून जर पटवून दिलात तर मी तुम्हाला सांगतो ती माणसंच आहेत खुर्चीवर बसलेले, ते 100% ऐकतात. बरोबर.
सर आता ऐन निवडणुकीच्या गडबडीमध्ये आपल्या राज्य सरकारने भावांतर योजना जाहीर केली सोयाबीन आणि कापसासाठी, पण त्याचं पुढं नेमकं काय झालं अजून काही कळालं नाही, त्याबाबत काही सांगू शकाल? नाही, एक गोष्ट लक्षात घ्या की भावांतर योजना पहिलं समजून घ्या. हम्म, भावांतर योजना काय? EMSP हम्म, आणि बाजारातलं दर बरोबर. ह्याच्यातलं डिफरन्स हम्म, म्हणजे भावांतर आहे. भावांतर. तुम्ही आता पहिलं लोकांची मानसिकता समजून घ्या. हम्म, लोकांची मानसिकता EMSP मिळावी हा नाही आहे. बर. लोकांची अपेक्षा कधीतरी 10 वर्षामध्ये त्या धान्याचे बाजारात गेलेले जे दर आहेत त्या दराशी तुलना करतात. हम्म, सरकारी अधिकारी आणि आम्ही सगळे लोक MSP मिळाले ना तुमचं बरं चाललंय म्हणतो, ते म्हणतात अरे तुझी MSP नकोय आम्हाला. आम्हाला त्या खुल्या बाजारामध्ये गेलेल्या दराबरोबर आजच्या दराची मी तुलना करतो. आम्ही जाहीर केलं भावांतर देऊत, परत 4700 सोयाबीन आहे, लोकाला 7000 पाहिजे हो. हम्म, आम्ही भावांतर जाहीर केलं, भावांतर मध्ये बसतच नाही ना. भावांतर मध्ये कसं पाहिजे म्हणजे 4000 पाहिजे भाव सोयाबीनचा, आणि मग 4600 MSP आहे, मग 6000 रुपये मग देता येईल. हम्म, बरोबर आहे. हे त्याच्यातले मेक आहे आणि गेम आहे. आणि एक गोष्ट सांगतो तुम्हाला की लोकांचं MSP वर समाधान आता राहिलेलं नाही. बर. खऱ्या अर्थानं तापमान वाढीचा परिणाम शेतीत एवढा भयानक झालेला आहे. उत्पादकता दिवसेंदिवस कमी होऊ लागलेली आहे. बरोबर. उत्पादकता कमी झाली आणि खर्च वाढलाय. दोन गोष्टी लक्षात घ्या. सांगताही नाही गेलं लोकांना. बरोबर. पण मी सांगतो तुम्हाला, मी दाई नाही शेतकऱ्याची, मी आई आहे. आणि म्हणून मला कळतंय. मला काय कळालंय की खर्च वाढलाय, उत्पादकता कमी झाली, म्हणून ह्याच्या पोटातली आग लागलेली आहे. आणि त्याच्यामुळे माहितीये का, आम्ही जसं शेतीमध्ये काम करणारे, शेतकऱ्यामध्ये काम करणारे आम्ही जे कार्यकर्ते आहोत ना, आम्हाला पहिला हा विषय समजून घ्यावा लागणार आहे. तापमान वाढीचा संबंध शेतकऱ्याच्या आत्महत्येशी जोडावा लागणार आहे. आता फक्त भाव नाही हा एकमेव कारण नाहीये. भाव तर आहेच आहे, आणि भाव हे नाही MSP नाहीये, हे बाजार भाव आहे. पण तो कसा देता येईल आपल्याला बाजारभाव? एक मिनिट ऐका, तुम्हाला एक गोष्ट सांगतो. याची खऱ्या अर्थानं आता नीट मांडणी व्हायला पाहिजे. बर. आणि याची नीट मांडणी, मी भाग्यवान कार्यकर्ता आहे. मी तुमच्या समोर मी एक गोष्ट सांगतो, मी भाग्यवान आहे. का बर? मी कृषी मूल्य आयोगाचा महाराष्ट्रात दुसऱ्यांदा अध्यक्ष आहे. शेतकऱ्यांच्या अपेक्षा पण तेवढ्याच आहेत. आहे ना, मान्य ना, मान्य ना. मी शेतकऱ्याच्या अपेक्षेला हे करणार नाही. माझ्याकडून अपेक्षा आहेत का, तर मला कळतंय म्हणून. एक मिनिट, चळवळीतून तुम्ही पुढे आले. नाही, एक मिनिट लक्षात घ्या. मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचे ऋण आयुष्यभर फेडू शकत नाही. शेतकऱ्यांनी माझी जात, माझं धर्म, माझं शिक्षण, ह्या सगळ्या गोष्टी सोडून विश्वास ठेवलेले आहेत. पंतप्रधानांनी 3 कृषी कायदे परत घेतल्यानंतर लोकसभेमध्ये सांगितलं होतं, मोदी साहेबांनी काय सांगितलं? ये कानून मैं मेरे विरोधकों को समझाने में मैं नाकामयाब हुआ, इसलिए मैं वापस ले रहा हूं. कायदे चुकीचे आहेत म्हणून मी परत घेतलो नाही, तर हे कायदे समजून सांगायला मला अपयश आलं म्हणून हे कायदे परत घेतलोय. आणि पुन्हा हे कायदे मी पुन्हा अभ्यास करून परत आणणार आहे. आणि त्यासाठी 5 शेतकरी नेते त्या कमिटीमध्ये घेतले, त्याच्यात मी. बर. आता IPCCचा म्हणजे वातावरण बदला संदर्भातला नेमका हा अहवाल काय, आणि वातावरण बदलाचं संकट नेमकं किती गंभीर आहे आणि आपल्या पुढे येऊन ठाकलंय ते कसं आहे? आता बघा, IPCC म्हणजे इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज ही संस्था 1988 पासून 198 देशाला सोबत घेऊन 1100 शास्त्रज्ञाच्या माध्यमातून हे काम चालू आहे. आणि हे सगळ्यात म्हणजे युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनचे जनरल सेक्रेटरी अँटोनियो गुटेरसच्या शब्दात जर सांगायचं असेल तर तापमान वाढीचं युग संपलेलं आहे आणि होरपळीच्या युगाला सुरुवात झालेली आहे. आता इमिजिएट ॲक्शनची आवश्यकता आहे. बर. म्हणजे जगातला
जगाच्या सगळ्या देशाचं नेतृत्व करणारा माणूस पोटतिडकीनं सांगतो की तापमान वाढ संपलेली आहे, आता होरपळ सुरू झालेली आहे. आता मी परवा ऐकलं की ह्या महिन्यामध्ये लातूरमध्ये 9 मोटरसायकल ठेवलेल्या जागी पेटल्या, गाड्या पेटल्या. आता तुमची सुद्धा खाली जर उन्हात ठेवलेली गाडी जर असेल ना तर जाऊन बघा पेटल्या का राहिली. 45 जर टेम्परेचर होणार असेल तर हे तुम्हाला आता बघायला मिळणार आहे. आणि मी तुमच्या माहितीसाठी सांगतो की आता हे जे काही तापमान वाढीचे जे धोके आहेत, कार्बन वाढीचे, तापमान वाढीचे, हे 3 धोके मी तुम्हाला अवगत करू शकतो की काय नेमकं प्रकार चालू आहे. पहिली गोष्ट लायका, ह्या रविवारच्या पहिल्या रविवारी चीनमध्ये शिंगचियांग प्यांग असं काहीतरी एक प्रांत आहे, त्या प्रांतामध्ये उणे 52.3 डिग्री सेल्सिअस तापमान झालं. म्हणजे ना तिथं आता वनस्पती राहील ना तिथं प्राणी राहील. पृथ्वीवर कुठल्या तरी एका ठिकाणी एवढं तापमान, निच्चांक तापमान झालेलं आहे. शरीराचं कुठलं तरी अवयव डॅमेज झाल्यानंतर शरीर आता तुमची साथ सोडू लागलंय असं जसं इंडिकेशन असतं तसं पृथ्वीच्या एका म्हणजे जिथं माणसं राहतात त्या ठिकाणी -52 होणं हे तुमचं म्हणजे पृथ्वीवरच्या मानवजातीचं अस्तित्व संपवण्याच्या दिशेनं आपण निघालोत, ह्याचं पहिलं इंडिकेशन. दुसरं, 18 डिसेंबर 2023, पुन्हा एकदा लक्षात घ्या, 18 डिसेंबर 2023 तुतीकोरीन नावाचा जिल्हा आहे तामिळनाडूमध्ये. एका दिवसामध्ये तुतीकोरीनला पाऊस पडलं किती? 960 मिलीमीटर. 960 मिलीमीटर म्हणजे 3.25 फूट पाऊस पडतंय. आता तुमच्या गावात जर 3.25 फूट पाऊस जर पडला, तुमची शेती राहणार आहे, तुमची ढोरं राहणार आहेत, तुमचं घर राहणार आहे, तुमचं गाव राहणार आहे. या पुण्यामध्ये जर समजा आपण पुण्यात बसलो, पुण्यात जर 3.25 फूट पाऊस जर पडला, किती भारताचं जेवढं बजेट आहे ना तेवढ्या बजेटचे पैसे फक्त पुण्यातल्या व्यापाऱ्याचं नुकसान होणार ते तुम्ही भरून देणार आहे का? IPCCचं रिपोर्ट म्हणत होतं 2030 नंतर 100 दिवसाचं येणारा पाऊस 52 तासात येणार आहे. त्यावेळेस जगातले काही शहाणे म्हणत होते की IPCCचं रिपोर्ट खोटं आहे. मी म्हणतो तो खरंच IPCCचं रिपोर्ट खोटं आहे का? तर त्यांनी 30ला 100 दिवसाचं पाऊस 52 तासात येत म्हणलं होतं. अरे तर 23ला 100 दिवस येणारा पाऊस 12 तासात येऊन गेलाय. म्हणजे मरण 50 नाही 25लाच आमची वाट लागते का काय, अशा परिस्थितीचे चित्र तयार झालेलं आहे. आणि तिसरं तुम्हाला धोक्याचा इशारा सांगतो. डेर्ना नावाचं शहर, लिबिया नावाचा देश, 18 महिन्याचं पाऊस एक दिवस पडलं. डेर्ना शहर एका रात्रीत 1.25 लाख लोकसंख्येचं शहर वाहून गेलं. 40 ते 50 हजार लोक मृत्युमुखी पडले. लिबिया सरकारने काय मागितलं माहिती आहे जगाला? फक्त आम्हाला प्लॅस्टिकच्या बॅग द्यावे डेड बॉडी ठेवायला. हे पृथ्वीवरचं जे हाहाकार आहे, आणि हे हाहाकार व्हायचं कारण काय माहिती आहे का? की हवेतलं कार्बनचं प्रमाण 350 ppm असलं पाहिजे. ज्या दिवशी 1750ला पहिलं इंजिन आपल्याकडे आलं होतं त्या दिवशी 280 ppm कार्बन होतं. पाहिजे 350 ppm, आता झाले 422 ppm. आणि 450 ppm कार्बन ज्या दिवशी होईल त्या दिवशी 2 डोळे, 2 कान, 2 हात आणि 2 पाय ह्याचं काही पृथ्वीवर अवशेष शिल्लक राहील असं मला वाटणार नाही. परवा मी एक बातमी वाचली, मुंबईमध्ये एका इंग्रजी पेपरला बातमी होती, मुंबईत वाघ दिसला. मी बातमी वाचली, मुंबईत वाघ दिसला. पटकन माझ्या डोक्यात काय तयार झालं, हे पेपर आणि ह्याला बातमी देणारा हा पत्रकार आणि प्रिंट करणारा माणूस जर जगला तर 100 वर्षापूर्वी काय होईल माहितीये का? मुंबईत माणूस दिसला. ही वेळ येणार आहे. आणि मग आता 45 डिग्री तापमान जाणार आहे यावर्षी. 45 जर गेलं, तुम्ही घरच्या बाहेर निघणार, आता कर्फ्यू लागू झाला असेल पुण्यात, आता जाऊन बघा बाहेर गाड्या घोड्या दिसलाय का? म्हणजे आता कालचक्र बदलणार आहे. दिवसभरात घरी आणि रात्री कामाला अशी वेळ येणार आहे. आणि हे सगळ्या गोष्टी जे होऊ लागलेल्या आहेत ना, तुम्हाला सांगतो सगळ्यात भयानक जर काही असेल तापमान वाढीचा धोका, ग्लोबल वॉर्मिंगचा धोका सगळ्यात भयानक कुठं होणार असेल तर शेतीत होणार आहे
आत्ता मी कोकणात होतो आणि कोकणात मी आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्याची बैठक घेतली. त्यांनी सांगितलं दिवसेंदिवस काजू आणि आंब्याची उत्पादकता कमी होऊ लागलेली आहे. मी सोयाबीनला विचारलं, सोयाबीनवाले उत्पादकता कमी होऊ लागले, ज्वारीवाले बोलले, ज्वारीवाले सगळ्या शेतीमधल्या उत्पादकतेचे प्रश्न निर्माण तयार झालेले आहेत. आता हे जर समजा तापमानवाढीच्या उत्पादकतेमुळे जर प्रश्न होणार असतील, मला सांगा अख्ख्या एका जिल्ह्यावर जर वर्षभरणारा पाऊस पडणारा जर 12 दिवसात पडला, कुण्याही पक्षाचं सरकार असलं, उद्या मलाही जर तुम्ही मुख्यमंत्री केलो तर मी त्या शेतकऱ्याची 100% नुकसान भरपाई देऊ शकन का? मी तर मस्करीत म्हणलालोय. आता ह्याच्यानंतरचे जे सरकार तयार होतील त्या सरकाराचं एकच काम आहे, यावर्षी जास्त पाऊस पडलं म्हणून मदत वाटायची आणि यावर्षी पाऊस नाही पडलं म्हणून मदत वाटायची. मदत वाटणे हा एककलमी कार्यक्रम आता सरकारचा राहणार आहे. परवा मुंबईमध्ये महाराष्ट्रातले 2000 आमदार MITच्या वतीनं जमा केलेले होते. तिथं मला सांगितलं की 2047ला आपल्या देशाला स्वतंत्र होऊन 100 वर्ष होणार आहेत. त्या काळातल्या गरिबाच्या योजना काय असल्या पाहिजे, म्हणजे गरिबाच्या उत्थानासाठी योजना काय असल्या पाहिजे असं ज्यावेळेस चर्चेचा विषय आला त्यावेळेस मी सांगितलं गरिबाला एअर कंडिशनर मशीन दिली पाहिजे. शिलाई मशीन आणि शेवाई मशीन, शेवाई बी द्यायची नाही आणि शिलाई बी द्यायची नाही, त्याच्याऐवजी आता एअर कंडिशन मशीन द्यायची वेळ येणार आहे. आणि दुसऱ्या भाषेत जर सांगितलं तर 47ला आपण जिवंत राहायला पाहिजे ना या सगळ्या गोष्टी करायला. एवढे भयानक प्रश्न 4 गोष्टी करणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट कोळसा जाळणं बंद करावं, डिझेल जाळणं बंद करावं, पेट्रोल जाळणं बंद करावं. आणि चौथी गोष्ट झाड लावावं लागणार आहे. 20% फॉरेस्ट कव्हर वाढलं पाहिजे असं केंद्राच्या एका अहवालामध्ये आलेलं आहे. एवढे जर झाडं वाढवायचे असतील तर त्याला झाड कुठलं लावावं लागणार आहे, जो अतिशीघ्र वाढणारा असायला पाहिजे आणि बहुउपयोग त्याचा असला पाहिजे. का तर एक वस्तू लावली, आता सफेद मुसळी लावा असं लोकांनी सांगितलं. सफेद मुसळी लागणारे किती 10 क्विंटल आणि 1000 क्विंटल तयार झाली, ते तर बेभाव होणारच आहे. कुठली वस्तू लावा ती गरजेपेक्षा जास्त उत्पादन झालं की त्याचं मूल्य आपोआप मातीमोल होतो. परंतु तुमच्यासाठी माहितीसाठी सांगतो, इथेनॉल बांबूपासून होणार आहे, कपडे बांबूपासून, फ्लोरिंग बांबूपासून, तांदूळ बांबूपासून, लोणचं बांबूपासून, भाजी बांबूपासून, हे शिजवायला भांडं बांबूपासून, चमचा बांबूपासून, हेलिकॉप्टर बी बांबूपासून आणि हेलिकॉप्टरचं तेल बी बांबूपासून. एवढं बहुउपयोगी ही असल्यामुळं ह्याची कितीही जर लागवड झाली तर कमीच पडणार आहे. पण सर ऐकायला सगळं असं म्हणजे ऐकायला म्हणजे सगळं काही चांगलं वाटतं. जसं काही सफेद मुसळीचं उदाहरण तुम्ही दिलं, तसंच काही वर्ष आधी ते जेट्रोपाचं आलं होतं की सागवानचं झालं. हा, तर पण आता जर आपण सध्याची परिस्थिती पाहिली बांबूची, तर ज्या लोकांच्या शेतामध्ये बांबू आहे, तसं आम्ही काही शेतकऱ्यांशी बोललो सुद्धा होतो, तर त्यांचा बांबू कोणी काढून द्यायला तयार नाही. आणि तुम्ही दुसरीकडे सांगता की नाही, ही जी काही सगळी संकट आहे त्याच्यावर उत्तर बांबू आहे. 100% तुम्ही बोललात. मला सांगा की तुमच्या गावामध्ये कुणीतरी 1 एकर बांबू लावलाय, त्याच्यापाशी एक टेम्पो आहे, त्यानं म्हणतो माझं टेम्पो घ्यायला कोण येतच नाही. एक टेम्पो कोण नेल हो? जर तुमच्या गावात 100-50 एकर जर असेल ना तर इंडस्ट्री लावल कोण? तुमच्या 1 एकरसाठी मी इंडस्ट्री लावू का तुमच्या गावात? आता माझ्याकडे एक IAS ऑफिसर आले, ते म्हणले मी 3 एकर बांबू लावलोय, 5 वर्ष झाले मी फसलो. मी म्हणलो साहेब तुम्ही IAS आहे, कशी फसलो तुम्ही? अरे कोण नेत नाही. मी म्हणलो ह्या तुमच्या 3 एकरसाठी मी तिथं कारखाना टाकू का 10 कोटीचा? ते म्हणले शक्य नाही. मग म्हणलं तुमचं मी हेलिकॉप्टरनं नेऊ का तिकडं कुडाळला, तिथं प्रोसेस काम किंवा मुथ्थाच्या त्रिपुरात आहे तिथं नेऊ का? नेता येणार नाही. मग ह्याला सोल्युशन काय? ह्याला सोल्युशन आहे लागवडीची वाढ आणि त्याच्यावर प्रक्रिया. तुमच्या माहितीसाठी सांगतो, कदाचित भारतामध्ये पहिलं राज्य महाराष्ट्र होईल जे इंडस्ट्रियल पॉलिसी बांबूची डिक्लेअर करणार आहे. 1 कोटीपासून 500 कोटी रुपयापर्यंतची सबसिडी शेतकऱ्याला दिली पाहिजे, उद्योगाला दिली पाहिजे असं मानणारा मी कार्यकर्ता आहे. आणि महाराष्ट्र शासनाचं इंडस्ट्रियल मिनिस्ट्री, उद्योग मंत्रालय, आमचे उदय सामंत मंत्री आहेत, त्यांनी ऑलरेडी पॉलिसी बांबूची औद्योगिक पॉलिसी बनवण्यासाठी काम सुरू केलेलं आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो नंबर 1 गोष्ट. दुसरी गोष्ट तुमच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
सगळ्या बँकांना काय आदेश दिले होती की व्हेकल लोन, वाहन कर्ज जर अर्ज आला की प्राधान्यानं द्यायचं. आता रिझर्व्ह बँकेने, मी तुम्हाला पत्र दे म्हणजे रिझर्व्ह बँकेचं पत्र देतो, रिझर्व्ह बँकेने असं पत्र काढलंय ते म्हणजे पॅलेट्स बनवायसाठी, कोळशाच्या ऐवजी पॅलेट्स वापरायचे. पॅलेट्स बनवायचं अर्ज कारखाना टाकायसाठी कोणता जर आला तर व्हेकल लोन सारखं प्राधान्यानं त्याला द्यायचं. बरोबर. दुसरी गोष्ट, जेवढे थर्मल आहेत भारतामध्ये, जेवढे थर्मल आहेत, जिथं जिथं दगडी कोळशाचा वापर होतो अशा सगळ्या इंडस्ट्रीमध्ये 5% बायोमास कंपल्सरी केले सरकारने. तुम्हाला गुड न्यूज सांगू, आपल्या देशामध्ये एनटीपीसी, केंद्र सरकारचं हे जे वीज निर्मितीचं एनटीपीसीच्या माध्यमातून होतंय, एनटीपीसी आता जेवढा कोळसा जाळते ना, त्या कोळशामध्ये 5% जर बायोमास जर मिसळून जाळायचं ठरलं तर रोज आता 5%नं रोज 1,05,000 मेट्रिक टन बायोमास सरकारला लागतंय. एनटीपीसीला वर्षाला 400 लाख मेट्रिक टन लागणार आहे. आता मी एनटीपीसीचे CMD सिंग साहेबांना विचारलं मिळतंय किती, तिने सांगितले 2 लाख मेट्रिक टन. 400 लाखाची गरज आहे, 2 लाख मिळतंय. तिथं सगळं एनटीपीसी म्हणते आम्हाला बांबू मिळणार, शेतकरी म्हणते आमचं कोण नेईना. अरे बाबा, तुझं न्यायचं असेल तर तुझ्या गावात आम्ही 7 लाख रुपये देऊ लागलो ना, लाव ना. तुझ्या खराब जमिनीत लाव, बंधाऱ्यावर लाव, रस्त्याच्या कडला लाव, वड्याच्या कडला लाव, नदीच्या कडला लाव, पडीक जमिनीत लाव. यार अनुदान नेमकं किती आहे? 7 लाख 1 हेक्टरला. अच्छा, म्हणजे 100 गुंठ्यासाठी 7. हा, मग मला जंगल लावावं लागणार आहे. मग जंगल, वड आणि पिंपळ लावू का? वड आणि पिंपळाच्या बाबतीत लोक म्हणतात की ह्याचं इकन बी होईना आणि जाळायला बी येईना, म्हणजे शेतीच्या अवजारं बी होत नाही आणि जाळता बी येत नाही. आणि मग कसं करायचं? मग आता हे सगळा गुंता असा आहे, कुठंतरी तुम्ही पहिलं माणूस म्हणून एकदा सिद्ध करा की माझ्या गरजा काय आहेत. मी माणूस आहे. आजपर्यंत माणसाच्या जगण्याचे, माणसाला जगायला काय लागतंय? अन्न, वस्त्र, निवारा असं म्हणायचे. आता अन्न 8 दिवसानंतर खाल्लं तर चालतंय. काही लोकांच्या उपोषणामुळे तर आता ते 15 दिवस 20 दिवस बी दिसलेले. आता मेडिकल सायन्स काही म्हणू, पण उपोषणातून सिद्ध झालं की 20-20 दिवस न खाल्लं तर चालतंय. पाणी 2-4 दिवस 8 दिवस न प्याल तर चालतंय. आता शहरात गेलं तर कपडे घालायची गरज आहे का हेच कळना गेलंय. मग बगर कपड्यात चालतंय, म्हणजे 8 दिवसाला पाणी प्याल तर चालतंय. तुम्हाला महिनाभर जेवलं तर चालतंय. पण ऑक्सिजन बगर 1 महिन्याचं चालतंय का? नाही. कोविड-2 मध्ये पहिल्यांदा ऑक्सिजनची किंमत माणसाला कळली. 1% लोकाला कोविड झालं तर जगभरातून ऑक्सिजन आणावं लागलं. आणलेलं ऑक्सिजनचं टँकर हॉस्पिटलच्या पाईपला जोडायला 1 मिनिट वेळ झाला. कोंबड्या मेल्या, वणी फुटू 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 100-200 माणसं मरून गेली. ही ऑक्सिजनची किंमत तुम्हाला कळली. आणि ती ऑक्सिजन आता कमी झालेलं आहे. आणि 33% वृक्ष असल्याशिवाय पर्यावरणाचं समतोल राहत नाही, हे विज्ञानानं वारंवार सांगितलेलं आहे. म्हणून तुम्हाला झाड लावावं लागणार आहे. मग झाड लावावं लागणार आहे. मग कसं लावावं लागणार? वड पिंपळ नाही, मग ते अतिशीघ्र वाढणार पाहिजे. 30 वर्षानंतर लाकूड येते. आता झाड लावलं तर ते 3 वर्षात लाकूड तयार व्हायला पाहिजे, ते लावावं लागणार आहे. मग ते बहुउपयोगी पाहिजे. नाही तर तुम्ही पुन्हा म्हणसाल सफेद म्हणणं, निलगिरी म्हणणं, लय आहे, काही झालेले प्रयोग आहेत. हे सगळ्या प्रयोगावर महाग आहे. आणि आता तुम्ही बांबूचं सांगताय, परंतु काँग्रेसचं सरकार असताना सुद्धा त्यांनी बांबू मिशन आणलं होतं आणि त्यावेळेस सुद्धा असेच काही दावे केले गेले होते. हे बघा, काँग्रेसचा आणि बांबूचा काही संबंध नाही. काँग्रेसने बांबूचा उपयोग लोकाला लावायसाठीच केलेला आहे, लागवडीसाठी नाही केलं. लक्षात ठेवा. खऱ्या अर्थानं बांबूला कोण न्याय दिला? श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी या देशाचे 2001ला पंतप्रधान झाल्यानंतर सुरेश प्रभूंना त्यांनी पर्यावरण मंत्री केलं. अटलजींनी आणि सुरेश प्रभूंनी बांबूला 2600 कोटी रुपये पहिल्यांदा दिले. खऱ्या अर्थानं बांबू लागवडीची सुरुवात तिथून झाली. एक मला सांगा, काँग्रेस जर बांबू जर समजा जर काही केली असती तर मला एक गोष्ट सांगा, मनमोहन सिंग साहेब पंतप्रधान झाले, आसाममधून राज्यसभेवर गेले, ज्यांच्या घरचा पत्ता दिला त्या माणसाला बांबूच्या भल्यासाठी, आसाममधल्या माणसाला
पंतप्रधान ज्याच्या घरचा ऍड्रेस दिलं त्याला प्रमुख नेलं, तो माणूस काही करू शकला नाही. खऱ्या अर्थानं बांबूला न्याय अटल बिहारी वाजपेयींनी दिलं. नंतर मध्ये ते अटलजी गेले आणि बांबू बी गेलं. आता पुन्हा नरेंद्र मोदी आल्यानंतर बांबूचं त्यांनी काय केलं तर एका गोष्टीत 90 वर्षापूर्वी 1927ला इंग्रजांनी वन कायद्यामध्ये बांबूचा अंतर्भाव वृक्ष म्हणून केलं आणि तोडीला आणि वाहतुकीला वन अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागते म्हणले. म्हणून शेतकऱ्यांनी बांबू सोडून दिला. ते नरेंद्र मोदी साहेबांना कळलं आणि गडकरी साहेबाच्या माध्यमातून. आणि मग झालं काय, मग झालं असं की 2017ला नरेंद्र मोदींनी ते कायदा 90 दिवसात लोकसभेत आणि विधानसभेत बदललं. आणि मोदी साहेबांनी एका शब्दात सांगितलं, बांस ये घास आहे. आता बांस जर घास असेल तर याला तोडायची परवानगी घ्यायची गरज नाही आणि याला वाहतुकीची परवानगी गरज नाही. म्हणून बांबूला दिवस आले. मी आज बोललोय. मी समजा जर ते कायदा न करता, माझे एक मित्र होते नरेंद्र अहिरे कैलासवासी, बागलान सटाणा नाशिक जिल्ह्याचे शेतकरी संघटनेचे नेते होते. त्यांनी 40 वर्षापूर्वी बांबूची चळवळ सुरू केली होती. पण दुर्दैव सांगतो, तेव्हा कायदा बांबूच्या सोबत नव्हता, बांबूच्या विरोधात होता. म्हणून ही मुवमेंट वाढली नाही. आता कायदा बी आहे आणि इच्छाशक्ती बी आहे आणि पैसे बी आहे. पण आता तुम्ही जो काही दावा करता किंवा तुम्ही सांगताय, थोडक्यात मांडणी करताय, कदाचित धोरण त्या बाबतीत येईल. पण सध्या जर आपण बांबूचा वापर पाहिला आत्ताच्या परिस्थितीमध्ये, तर बांबूचा वापर फक्त आपल्याला जे काही घरगुती वस्तू आहेत त्या बनवण्यासाठी जास्त प्रमाणात होतोय. तुम्ही जे काही सांगता इथेनॉल तयार होईल किंवा मग वीज निर्मितीसाठी तो बांबू जाणार आहे, तर बांबू खरंच कोळशाला एक पर्याय म्हणून तो आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकतो? 100%. कारण जेव्हा उद्योगांची भाषा होते तेव्हा तिथं फायदा आणि तोटा ह्या दोन गोष्टी मानल्या जातात. मला एक गोष्ट सांगा, फायदा तोटा किती दिवस. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय का, तुम्हाला अमृत 1 लाख रुपये किलो आणि विष 1 रुपयाला किलो, 2 ग्लास ठेवतो तुमच्या समोर. हे 1 लाख रुपये लिटर आणि हे 1 रुपया लिटर. विष 1 रुपया लिटर आणि अमृत 1 लाख रुपये लिटर. काय पिणार तुम्ही? सांगा ना, काय पिणार तुम्ही? एक स्वस्त. माझ्याकडे 1 लाख रुपये नसतील तर मी काय देणार? नाही, मी काय म्हणलो, हाय म्हणून विचारलं मी. चला अमृतच घेणार. अमृतच घेणार का नाही? मला सांगा, मानव जात जर वाचवायची असेल तर तुम्हाला दगडी कोळसा बंद करावा लागणार आहे. स्वस्ताई आणि महागाई पुन्हा जीवन जगण्याच्या समोर जर तुम्ही आणलं तर कोणी जगणार नाही. नैसर्गिक गोष्टीकडे जाताना तुम्हाला किंमत तर थोडी जास्त द्यावी लागणारच आहे. तिची मानसिकता तयार करा. जगायचं आहे का, मानसिकता तयार करा. जगायचं नसलं मग प्लॅस्टिक वापरा, झाडं तोडं, डिझेल वापरा, पेट्रोल वापरा, मर. नाही, कारण हा प्रश्न यासाठी विचारला की जागतिक पातळीवर वातावरण बदल, त्याचे धोके, त्यापासून निर्माण होणाऱ्या ज्या काही नैसर्गिक घटना आहेत त्याच्या सगळ्या जगाला फटका बसतोय, अनुभव सगळं जग घेते. पण दुसरीकडे जर आपण पाहिलं तर पॉलिसी लेवलला शेवटी जे काही औद्योगिक आपण लॉबी म्हणतो जागतिक पातळीवर, त्यांचीच एक पकड दिसून येते. मग आपण जेव्हा बांबूची मांडणी करतो तेव्हा आपल्याला सक्सेस होताना आपण कसं बघणार याच्याकडे? तुम्हाला एक सांगतो मी, 9 जानेवारीला 2024ला मुंबईमध्ये YB चव्हाण सेंटरमध्ये एक कॉन्फरन्स घेतली. बर. त्या कॉन्फरन्सचं मी तुम्हाला चित्र दाखवतो. मुख्यमंत्री उद्घाटनाला आले. आचारसंहिता म्हणजे प्रोटोकॉल मोडून मुख्यमंत्र्यानंतर महामहिम रमेश बैस साहेब आले, राज्यपाल महोदय. ऐकलं का? म्हणजे मुख्यमंत्री आले, राज्यपाल महोदय आले, मंत्री आले, आमदार आले, खासदार आले, गोदरेज इंडस्ट्रीचे मालक स्वतः नादेर गोदरेज 6 तास बसून होते, अडाणी ग्रुपचे 25 अधिकारी बसून होते, देशातल्या प्रतिष्ठित इंडस्ट्रीचे लोक तिथं होते, सचिव महोदय दिवसभर बसून होते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगू, 400 शेतकरी उपस्थित होते. 9 वाजता कॉन्फरन्स सुरू झाली, 9 वाजेपर्यंत चालली, रात्री 12 तास. खुर्ची बदलले नाही हो माणूस. एका छताखाली धोरण करते, धोरण बनवणारे, लागवड करणारे, प्रक्रिया करणारे सगळे माणसं एका छताखाली जमा केली मी. पहिल्यांदा माझं यश काय, माझं पहिल्यांदा आता
आपण वर बघताय तुम्ही, मी सगळे देशातले उद्योगपती वर आहेत बांबूचे, जे रिअल सक्सेस हिरो कशाला म्हणतात, ते हिरो आणि मटेरियल त्यांचं वर आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की आता हे बोल बच्चनचे दिवस गेले, आता करून दाखवावं लागणार आहे. आणि तुम्हाला एक सांगतो मी, गोष्ट नवीन आहे परंतु ही गोष्ट खरी आहे. नवीन आहे पण खरी आहे. आणि तुम्हाला एक सांगतो, 50 वर्ष रस्त्यावर फिरणारा पाशा पटेल मी काय आहे लोकांना माहिती आहे. ज्यांना माहिती आहे, ज्यांना माहित नाही त्याला माझं दुर्दैव आहे. का तर या देशात तर रामाला बी नाव ठेवतेत, बरोबर आहे, महात्मा गांधीला बी हे सगळ्याला म्हणजे चांगल्या चांगल्या लोकांना त्रासच दिलेला आहे. त्याच्यामुळं कोण काही वाईट बोललं तर मला काही त्याचं वाईट वाटणार नाही, का तर त्या लोकांवर मी काही मोठा माणूस नाही, मी लहान माणूस आहे. त्याच्यामुळं एक मिनिट ऐकून घ्या, तुम्हाला जर क्षितिजाच्या पलीकडे जर दिसत असेल, हे तर क्षितिज नाही, हे तर आता हे भीतीच्या पलीकडे आलंय, क्षितिजाचे नाही. एवढे भयानक चटके तुम्हाला बसू लागलेले आहेत. या चटक्यातून तुम्हाला मुक्ती जर पाहिजे असेल तर तुम्हाला आता शास्त्रज्ञाचं ऐकावं लागणार आहे. शास्त्र आणि त्याच्यातले तज्ज्ञ ह्या दोघांचंही ऐकावं लागणार आहे. आणि ते ऐकायचं म्हणजे काय, डिझेल बंद, पेट्रोल बंद. का बंद? 1 लिटर पेट्रोल जाळलं तर 3 किलो कार्बन तयार होते. जमिनीच्या पोटात CO2 पेट्रोल आणि डिझेलच्या माध्यमातून झोपले, ते काढून जाळणं म्हणजे उद्याचं मरण आज. दगडी कोळसा 1 किलो कोळसा जाळला तर 2 किलो 800 ग्राम कार्बन तयार होते. जमिनीच्या पोटात झोपलेला कोळसा काढणं आणि जाळणं उद्याचं मरण आज आहे. अरे कोळसा जाळायचे जे काय करा, हवेतलं ओढा, हवेत सोडा कार्बन, हवेतलं कार्बन ओढायचं आणि हवेत सोडायचं, किती चांगली गोष्ट आहे. आणि म्हणून आता निसर्गाच्या कुशीत तुम्हाला जावं लागणार आहे, निसर्गाच्या जवळ जावं लागणार आहे. देवानी तुम्ही जसं आता इथं या हॉलमध्ये कसं आहे, लाईटचं बटन वेगळं, फोकसचं वेगळं, ECचं वेगळं, माईकचं वेगळं, असे बटन आहेत का नाही. देवाने सुद्धा पृथ्वीवर सगळे बटणं दिलेले आहेत. हे झाड आहे, हे बांबू आहे, बांबू तोडलं तर वाढतंय, झाड तोडलं तर मरतंय. एक वस्तू अशी आहे, झाड तोडलं तर शिक्षा होती, बांबू न तोडलं तर शिक्षा होती. देवाने सगळ्या वस्तू बसवल्या, फक्त ते शोधणं आणि देवाचं ऐकणं, परमेश्वराचं ऐकणं. ईश्वर परमेश्वर जे काही अज्ञात शक्ती आपलं जग चालवते ना, त्याला आपण परमेश्वर म्हणतो, अल्लाह म्हणतो, राम रहीम, त्याला काय नावानं ओळखायचं ओळखा, पण हाय तरी एकच आहे. बरोबर आहे. तर तसं ते झालेलं आहे, त्याच्याकडे तुम्हाला जावं लागणार आहे. निसर्गाशी नातं सांगितल्याशिवाय तुम्ही जगू शकत नाही. आणि मग जगण्यासाठी जर तुम्ही नाटकं करत असाल, आणि थोडं महाग आहे आणि थोडं आनंद जोणं ना, मरा तुम्ही, कोण नको म्हणलं तुम्हाला. आता 2050ला IPCCच्या रिपोर्टमध्ये 2050ला भावनगर, मुंबई, कोची, चेन्नई, कलकत्ता, समुद्राच्या कडचे सगळे शहर समुद्र गिळणार आहे. सगळ्यात दुर्दैव सांगतो, पृथ्वीची निर्मिती झाल्यानंतर सगळं धन, सगळे पैसे मानवाने कुठं जमा केले, समुद्राच्या कडला. आणि तापमान वाढीमुळे हिमनग वितळणार आहेत आणि वितळलेल्या हिमनगाच्या पाण्याची पातळी समुद्रात वाढणार आहे. आणि त्याच्यामुळे समुद्राच्या कडचे सगळे शहर, लंडन, न्यूयॉर्क, मुंबई, चेन्नई, सगळे जलसमाधी घेणार आहेत. मानव जाताना रिकामच जाणार आहे. एवढी कोशिश केलं, एवढे जमा केलं आणि सगळं सोडून जाणार आहे. हे वास्तव आहे. आता तुम्ही सांगितलं समजा बांबूचं ठीक आहे, पर्यावरणीय दृष्ट्या त्याचं महत्त्व पडलं, समजा ठीक आहे, आता गव्हर्नमेंटने पॉलिसी जाहीर केली की उद्या आम्ही असं करू, त्याच्यापासून इथेनॉल, वीज निर्मिती सगळं होणार. सगळं काही बेस आपल्याला दिसतं गव्हर्नमेंट पॉलिसीचा, कारण त्याशिवाय येणार नाही. शेतकऱ्यांच्या पातळीचे प्रश्न वेगळे. आपण गोष्टी करतो 2030च्या 2050च्या. शेतकऱ्यांचं असं की आमचं नेमकं जगायचं कसं. आपण शेतकरी आत्महत्यांचं उदाहरण आपल्यासमोर आहे, आपण त्याला जायला नको. पण आत्ताच्या सरकारचं किंवा कुठल्याही सरकारचं, विशेषतः आत्ता जर मागच्या आपण 10 वर्षाचा एक आढावा घेतला की ताजं आहे म्हणून, त्यामुळं सरकारचं धोरण कुठल्या एका गोष्टीवर आपल्याला स्थिर दिसत नाही आहे. म्हणजे एका वर्षात हे धोरण आलं, दुसऱ्या वर्षात ते धोरण आलं. उद्या असं होऊ सुद्धा शकतं की गव्हर्नमेंटने आज बांबूचं मिशन लागू केलं किंवा बांबूचं धोरण राबवलं, शेतकऱ्यांनी बांबू लावले आणि उद्या सरकार ह्या धोरणाला कंटिन्यू करेल, अशी काही पॉलिसी आहे का दुसरी? तुम्हाला एक सांगतो, पाणी असल्यानंतर नगरपालिका पाणी देईल, पाणी नसल्यावर हात वर करल. पाऊसच पडलं नाही आम्ही तर काय करणार. सरकार म्हणजे काय माहितीये का, खरं तर तुमच्या माहितीसाठी सांगतो मी की सरकारची निर्मिती कशी झाली जर आपण ऐकायचं असेल ना, तर ही लई मजेशीर गोष्ट आहे.
सरकार कसं तयार झालं? सरकार असं तयार झालं की पहिलं पृथ्वी तयार झाली, पृथ्वीवर माणूस तयार झालं, मग शेतीचा शोध महिलेने लावला. एक महिला गरोदर होती, तिनं झोपडीत होती, तिच्यासमोर एक धाट आलं, त्याला बी लागले, ते बी पडले, पुन्हा धाट आलं, पुन्हा बी लागले. 9 महिने तिने सगळं बघितली आणि म्हणले त्या काळामध्ये अन्न आणायला जंगलात जावं लागायचं आणि जंगलातून अन्न आणताना सगळे वाघ, सिंह, हत्ती, घोडे, माकडं ह्याला समोर जावं लागायचं. त्या बैला वाटलं की जीव न घालता धोक्यात आपण अंगणामध्ये शेती करू शकतो. शेतीचा शोध लागला. शेतीचा शोध लागल्यानंतर मग एक कुटुंब शेती करायला सुरुवात केलं. एकाचे 4 भाऊ झाले. त्या 4 भावातलं एक भाऊ म्हणला की कशाला मी नांगरायचं, कुळवायचं, पेरायचं, हे 3 भाऊ करतात, आपण एक काम करायचं. काय काम करायचं आपण? तर हे 3 पिकवले की शेवटच्या दिवशी जायचं, बदबद मारायचं आणि आपल्याला जेवढं लागतं तेवढं घेऊन यायचं. ते सुरू झालं. मग लोकही वाढले, मार खाणारे वाढले आणि मारणारे वाढले. मग लोकांनी म्हणलं की काही लोक म्हणले की बाबा रे एक काम कर, ही सकाळी ह्याने येऊन मारला, दुपारी ह्याने येऊन मारला, रात्री ह्याने येऊन मारला, रोज जण लई मारल्यात. एक काम कर, तू मारतोस कशाला? आम्ही आमच्या उत्पन्नातला तुला हिस्सा देतो, फक्त या मारणाऱ्यापासून संरक्षण दे. मग त्याचं सरकार तयार झालं. ऐकलं का? त्याच्यामुळे एक गोष्ट आहे का, हाय तर मजा आहे हो. नसल्यावर काय? नसल्यावर समजा उद्या पृथ्वीवर आता ते दक्षिण आफ्रिकेमध्ये एका शहरामध्ये निर्जन म्हणजे पाणीच नाही त्या शहरामध्ये, काय करणार सरकार? एक गोष्ट जर संपली तर ती तयार करू शकणार आहे का सरकार? अरे सरकार हाय ते वाटायला सरकार आहे, नसलेलं कुठं आणणार आहे? म्हणून तुम्हाला सांगतो की याच्यानंतर पृथ्वीवर कोणीही राज्यकर्ते हो पर्यावरणाशी पंगा घेऊन आता धोरण राबवण्याची सुतराम शक्यता नाही. तुम्हाला मजबुरीनं पर्यावरणाशी सुधरून घेणार इको फ्रेंडली मटेरियलकडे जावंच लागणार आहे. निसर्गाबरोबर कॉम्प्रोमाइज करावं लागणार आहे. नाटकं 1 वर्ष करचाल का 2 वर्ष करचाल? मग तुम्ही जर लई नाटक केलं तर न रहे बांस तू न बजे बासरी, की तुम्ही राहणारच नाही. कसले नाटक करणार? पण सर आपण जेव्हा शेतकऱ्यांचा विचार करतो किंवा शेतकऱ्यांच्या बाजूने जेव्हा आपण जातो तर शेतकऱ्यांचा एकच प्रश्न असतो की भाव. आज आपण चर्चा करतो सोयाबीनच्या भावाची, आपण सुरुवात त्यापासून केली, कापसाच्या भावाची सुरुवात केली. शेवटी शेतकऱ्यांचं घोडं येऊन अडतं आम्हाला भाव काय. आता आपण बांबू लावायला किंवा बांबूची एक लागवडीची चळवळ उभी राहावी यासाठी आपण प्रयत्न करताय. तर या बांबू लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना आपण काही भावाची गॅरंटी देत आहे? हो बिलकुल. आत्ता बघा, मी बांबू नेऊन तोडून जर कारखान्याला दिलो तर मला 5,000 रुपये मिळणार आहेत टनाला. बरं. आणि कारखानदार येऊन तोडून नेला की 3,500 देऊ लागला. एका एकरला 30 ते 40 टन निघतंय. बरं. ॲव्हरेज 30, चांगली शेती केली तर 40-30 टन धरा आणि 5,000चा भाव. तुम्हाला सोयाबीन, मका, गहू, ज्वारी ह्याच्यापेक्षा तर नक्कीच जास्त पैसे मिळणार आहेत. का तर मी आता गव्हावर बोलू शकत नाही, का तर राईस प्लेट मुंबईत 5,000ला आहे आणि गहू 2,000 रुपये क्विंटल आहे. त्याच्यामुळे कसं आहे माहिती आहे का, हे तर गोष्टी न बोललेल्या बऱ्या आहेत. समजा ऐका कोणी असेल तर, मी जर खुर्चीवर बसलो तर मी जर लई शेतकरी म्हणतो मला कोणतरी एके दिवशी येऊन गोळ्या घालून जातील, एवढा अवघड खेळ आहे. त्याच्यामुळे न बोललेलं बरं आहे. ऐकलं का? पण त्यातल्या त्यात काहीतरी करून शेवटी फीड फॉर द फीडर, खाऊ घालणाऱ्याला बी खाऊ घालावं लागेल ना. अरे खाऊ घालणारा जर मेला, खाणार काय? उद्या तुम्हाला सांगतो अजून एकदा, म्हणजे माझं जर बस चाललं तर हे खाणाऱ्या ना, या मुंबईतल्या, पुण्यातल्या, मुंबईतल्या ज्या महिला आहेत ना, 5 रुपयाचा कांदा 25 रुपये झाला. आता आमचं इकॉनॉमिक्स बिघडलं. अगं बया, रोज तू 25 ग्राम कांदा खातीस, त्याच्यानं कसं इकॉनॉमिक्स बिघडतंय? इकॉनॉमिक्स तर ब्लॅकचं सिनेमाचं तिकीट घेऊन बिघडलं. तर तू गाडी 1 आहे, 2 आहे, 3 गाड्या, पेट्रोल, डिझेल, लिपस्टिक 500चं एवढं घेतात, तेव्हा तुमची इकॉनॉमी बदलत नाही. दिवसातून 5 ड्रेस बदलतात, त्याच्यासाठी इकॉनॉमी बदलत नाही. और दिवसाला 25 ग्राम कांदा खाल्ल्यावर कुठे इकॉनॉमी बदलते का? आता राज्यकर्त्यांनी, तुम्ही, मी, सगळे राज्यकर्ते, सगळ्यांनी आता एक सांगावं लागणार आहे
की शेतकऱ्याचं भाव वाढलं म्हणून बोंबलू नका, का तर शेती तापमानवाढीमुळे पिकणारच नाही. अरे तुम्ही लाख रुपये किलो दिलं तरी तुम्हाला धान्य मिळणार नाही. असल्याही संकटात त्यांनी पिकून आलेत, त्यांच्या दरावर बोंबलाचं पाप नका करू. असे वाईट दिवस येतील ना. रशियामध्ये जसं ब्रेडसाठी लाईन लागल्या ना, तुम्ही जर शेतकऱ्याचं फुक्कट खायची जर तुमची मानसिकता असेल तर एक दिवस तुम्हाला ब्रेडसाठी लाईनी लागलेल्या दिसतील. शेतकऱ्याला छळायचं पाप नका करू. चालतंय म्हणून मारू नका, चालतंय म्हणून मारू नका. लई दिवस चालणार नाही का, तर निसर्गच आता वाईटावर आलाय. जास्त मस्ती नका करू. सर शेवटचा प्रश्न आहे थोडासा वेगळा, की आता आपण निसर्ग पर्यावरण बदलले आणि शेतकऱ्या आणि शेतीला त्याचे भोगावे लागणारे परिणाम हे आपल्याला आत्तापासून दिसायला लागलेत. ठीक आहे, आता बांबू हा एक पर्याय आपण पुढे आणलेला आहे, परंतु जर शेतकऱ्यांना या सगळ्या संकटामध्ये तारायचं असेल तर नेमकं सरकार पातळीवर किंवा शेतकरी पातळीवर काय करणं गरजेचं आहे? पर्यावरण वाचवायचं असेल साहेब तर डिझेल पेट्रोल कसं कमी जाळता येईल त्याचं पहिलं नाही, आता त्याचे परिणाम आपल्याला दिसत आहेत. म्हणजे पाऊस, दुष्काळ किंवा मग ढगफुटी, गारपीट, आता ताजा अनुभव आपला तो आहे. ह्या संकटांमध्ये जर शेतकऱ्यांना किंवा शेतीला आपल्याला तारायचंय किंवा पुढे न्यायचंय तर नेमकं आत्ताच्या पातळीवर तातडीने काय करणं गरजेचं आहे? आता ओपन शेती तर होणे नाही, शेती आच्छादितच व्हायला पाहिजे, सगळ्यात भयानक गोष्ट. आणि मग ते करण्यासाठी पुन्हा शेडनेट जर तुम्ही लोखंडाचं केलं पुन्हा तुम्ही मारणार आहे. का तर आता लोखंडाचं शेतीमध्ये लोखंडाचा वापर तुम्हाला कमीत कमी करता येईल का बघावं लागणार आहे. त्याचं कारण असं आहे की 1 टन लोखंड तयार करताना 9 टन कार्बन तयार होते. म्हणून आता तुम्हाला इको फ्रेंडली मटेरियलचा वापर कसं करता येईल ते सुद्धा विचार करावा लागेल. जसं आता शेडनेट आहे, एवढे हजारो एकरमध्ये शेडनेट होऊ लागलेत. ते शेडनेट लोखंडाचे करायच्या ऐवजी बांबूचे किंवा लाकडाचे करावं लागणार आहे. प्रत्येक गोष्ट तुम्हाला निसर्गातूनच जाऊन घ्यावं लागणार आहे आणि त्याचे वेगवेगळे प्रयोग तुम्हाला आत्तापासून करावे लागणार आहेत. नाहीतर ना भयानक संकट आहेत, भयानक. तुम्ही विचार करते बाबा वेंगाची आता एक भविष्यवाणी आली आहे 24 मध्येच. त्याचं तर भविष्यवाणीमध्ये काय सांगितलं, 24च डेंजर वर्ष आहे पर्यावरणाच्या दृष्टीनं. म्हणजे आपण 30 आणि 40 आणि 50 म्हणलोय, झटका याच वर्षी बसतं का काय, असं काहीतरी झटका बसतं का काय. म्हणजे एवढं जर समजा ते जगमान्य माणूस आहे, त्याच्या भविष्यावर सगळा जग विश्वास ठेवत आहे, तर त्यांच्या भविष्यात बी उलाले 24 हे डेंजर आहे पर्यावरणाच्या बाबतीत. त्याच्यामुळं पर्यावरण हा शब्द ना साहेब, मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही शेतीवर काम करणारी पत्रकारिता करताय तुम्ही, मला असं वाटतं की तुम्ही आता उघड्या डोळ्यांनी या सगळ्या शेतीच्या गोष्टीकडे बघणं गरजेचं आहे. आणि मग शेती शेतकरी वाचावा लागणार आहे, गाव वाचावं लागणार आहे, शहर वाचावं लागणार आहे, सगळी मानवजात वाचावं लागणार आहे. हे सगळे संकट वासून समोर थांबलेले आहेत. म्हणून तुमचं, मी जसं फक्त शेतीमालाच्या भावावर काम करणारा मी कार्यकर्ता, मी आता थोडं अँगल बदललंय. पहिलं शेती वाचली तर भावाची लढाई लढूत आपण, शेतीच वाचणार नाही तर भावाची लढाई कुठली लढणार आहे. आणि नाहीतर कमी उत्पादन जर झालं तर भाव तर आपोआप हेडगा लागणार आहे. हो, भाव वाढला तर लई विचित्र होणार आहे. तुम्ही तर ते विषय सोडून द्या. 2-4 वर्षात तुम्हाला झटके बघा. माझी ही व्हिडिओ आहे, माझं ही जर मुलाखतांना जपून ठेवा, ऐकलं का. आणि तुम्हाला 2030 नंतर भाव आणि जग आणि शेतकरी आणि खाणारे हे सगळ्याला गंमत तुम्हाला आणि मला दोघांनाही बघायला मिळेल. नक्की ती वेळ येऊ नये असं मला वाटतं. आणि म्हणून आपल्या माध्यमातून खाणाऱ्याला, राजकर्त्याला आणि अंमलबजावणी करणाऱ्याला, पुढारी, अधिकारी आणि शहरातले सगळे खाणारे आणि मोकळं रोडवर बोलणारे, या सगळ्याला माझी विनंती आहे, भयानक संकट पृथ्वीवर मानव जातीच्या समोर आलेलं आहे. हे संकटातून जर वाचायचं असेल तर पहिलं खाऊ घालणाऱ्याला खाऊ घाला, किमान खाऊ घालायची नियत तरी करा. ऐकलं का. त्यांना फक्त त्यांना तोड नाही, त्यांना बोलता येत नाही, आणि म्हणून तुम्हाला तुमच्या हातात पेन वही आहे म्हणून त्याच्यावर जर अन्याय करणार असाल तर रशियाची ब्रेडची लाईन आठवा. एवढंच आजच्या प्रसंगी सांगतो. आणि सगळे सुधारतील आणि पर्यावरणाच्या गंभीर प्रश्नाकडे सगळे कामाला लागतील अशी माझी अपेक्षा आहे. तुमच्या माध्यमातून तुमचं जे ॲग्रोवन चॅनल जेणे बघतात त्या सगळ्यांना माझी विनंती आहे
की या गोष्टीकडे आपण गंभीरपणे बघायला सुरुवात करावं लागणार आहे असं मला वाटतं. का पुन्हा एकदा सांगतो मी, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनच्या जनरल सेक्रेटरीचं वाक्य, तापमान वाढीचं युग संपलं आहे, होरपळीच्या युगाला सुरुवात झालेली आहे, आता तातडीची अंमलबजावणी गरजेचं आहे, अंमलबजावणी तातडीची सुरू करावी सगळ्यांनी, एवढी अपेक्षा व्यक्त करतो. आता आपल्यासोबत होते राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल साहेब. सरांनी आज आपल्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर अगदी मोकळी मनाने दिली, त्याबद्दल मी सरांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. नमस्कार.